नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर अतिक्रमण विभागानं पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारलाय। काल सातपूर गाव परिसरात राबवण्यात आलेल्या मोहिमेत 2 ट्रक साहित्य जप्त करण्यात आलं। सातपूर गाव कमान, मेन रोड, मारुती मंदिर आणि खोका मार्केट परिसरात रस्त्यांवर व सार्वजनिक जागांवर अनधिकृतपणे ठेवलेले ओटे, स्टँडबोर्ड, टपऱ्या, जाहिरात फलक आणि साईनबोर्ड काढण्यात आले। या कारवाईमुळे परिसर अतिक्रमण मुक्त झाला। नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। मात्र काही ठिकाणी विरोधाचं वातावरणही निर्माण झालं। विशेषतः सातपूर मटन मार्केट परिसरात काही व्यावसायिकांनी अतिक्रमण पथकाला विरोध केला। मात्र नियमबाह्य बांधकामावर कायद्यानुसारच कारवाई होणार असल्याचं स्पष्ट करत पथकानं मोहीम थांबवली नाही। संख्या वाढती, लोकसंख्या वाढती, लोकांना नागरिकांना चालायला जागा नाही, वाहतुकीला अडथळा येतो। अतिक्रमण बऱ्याच लोकांनी पूर्वीपासून अतिक्रमण केले, सर्व आपण अतिक्रमण काढले। यापूर्वी देखील नेर साहेब असतील, विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड असतील, त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात मोहीम राबवून या ठिकाणी पूर्णपणे अतिक्रमण निर्मूलन मुक्त सातपूर केलं होतं। पुन्हा सातपूरला अतिक्रमण झालं आणि पुन्हा ही वेळ काय येते वारंवार? आपण आता नागरिकांना अनेक वेळा आपण सूचना करतो, अनेक वेळा आपण कारवाई बी करतो, परंतु नागरिक परत अतिक्रमण करतात। यापुढे अतिक्रमण होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ। महापालिका म्हणजे बाहेर जे बसणारे फळ विक्रेते असेल किंवा भाजी विक्रेते असतील त्यांची काय व्यवस्था केली आपण? त्यांना आपण स्पेसिफिक मुक्त फेरीवाला दोन दिले, परंतु लोक एक मुली फेरीवाला मुक्त फेरीवाले दोन मध्ये व्यवसाय करत नाही। म्हणजे का करत नाही याचं त्याच्यामुळे काय आपण त्याच्यावर काय करणार? न करणार काय? असं तिथं गिराईक येत नाही फेरीवाला ते करणार आपण मुक्त फेरीवाला सगळ्यांना आपण मुक्त जिथं दोन दिलं असेल तिथं आपण यांना शिफ्ट करणार। या कारवाई दरम्यान विभागीय अधिकारी सुनीता नांदुरकर, राजाराम जाधव, बीजी सूर्यवंशी, तानाजी निगड आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। प्रशासनानं पुढील काळात ही मोहीम सातत्यानं सुरू राहणार असल्याचा इशारा दिला। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।